तर मंडळी इकडे बघते आपली ग्रेव्ही ना मस्त रेडी झालेली आहे बघा, केवढी भारी दिसते. आणि आता शेवटी ना आपल्याला याच्यामध्ये सर्व सोडे घालून घ्यायचे बघा. एकदम ना भारी दिसते. आता एकदम मस्त शिजलेले आहेत आणि सर्व आपण ना सोडे सुकेच बनवले बघा. आई पण इकडे बसलेली आहे. आई कसं झालं, आईने टेस्ट केला? मस्त, एक नंबर. हा छान आहे ना, एक नंबर झालेले आहेत, एकदम भारी लागतात. काय आणलंय म्हणे? हा कुणी आणला? मम्मी. दाखव, ओपन कर, दाखव कसा आहे तो. हे म्हणजे फोन पण लागतो इकडे ना. मी अवनीच्या ते मोबाईल मधले सेल केले, त्याची मजा बघा. वाजव. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आपल्या घरी बनणार आहे सोड्यांची सुकी रेसिपी. सोडे म्हणजे काय, जी कोळंबी असते ना तिला ड्राय करून म्हणजे सुकवून ती स्टोर करून ठेवली जाते. आता बाजारामध्ये ना प्रत्येक वेळी म्हणजे मच्छी अवेलेबल नसते किंवा कधी कधी काही कमी मच्छी असते किंवा फ्रेश पण नसते. तर आमच्या घरात ना आम्ही म्हणजे वेगवेगळी सुकी मच्छी स्टोर करून ठेवत असतो. तर त्याच्यापैकी एक म्हणजे सोडे. तर आज आई बोलली की मस्तपैकी ना आपण सोड्यांचं सुक्याचा बेत करूया आणि एकदम खायला छान होते ती. तर चला फटफट आता किचन मध्ये जाऊया. आईने आता सर्व तयारी सुरू केलेली आहे, ती पाहूया. तर मंडळी आता ना इकडे आपण सोडे बनवायला सुरुवात करतोय. इकडे बघता ही सर्व सामग्री आपण घेतलेली आहे आणि हे सोडे ना आपण एसफॉर सतीश दादाच्याकडूनच सर्व घेतलेले आहेत. एकदम मस्त फ्रेश सोडे आहेत. आणि हे आज कसं म्हणजे बनवणार आहेस तू? आपल्याला ना असं सुक्क बनवायचं आहे. अच्छा, सुक्यामध्येच आहे ना. आणि रसा पण छान लागतो, पण आज तुम्हाला खास करून सुक्याची रेसिपी शेअर करणार आहोत. तर काय काय सर्व सामग्री घेतलेली आहे आता इथे बघा. आधी पहिले आपले सोडे बघायचे आहेत. सोडे ना सोड्यामध्ये अशी मिसळ वगैरे असते. भेसळ वगैरे करतात बाजारामध्ये. आपण बघूनच घ्यायचं, म्हणजे निरीक्षण करूनच सोडे. कधी कधी ना मुशी सुकून त्याचे पण सोडे बनवून देतात, म्हणजे पॅकिंग करून. मुशीचे म्हणजे जसे तुकडे असतात ना, ते सुकवल्याच्या नंतर सोड्यांसारखे दिसतात. मग आपण बरोबर चेक करायचे. आपल्याला कोलंबीचे ना ओळखतात म्हणजे. कारण बाजारामध्ये सोड्यांची पण भरपूर व्हरायटी आहे. कोळंबीमध्ये पण भरपूर व्हरायटी असते. कोलंबी पण भरपूर वेगळी प्रकारचे म्हणजे कोळंबी सुकवल्याच्या नंतर सोडेच बनतात. मग त्याच्यामध्ये पण सोड्यांमध्ये भरपूर व्हरायटी असते. लाल कोळंबी असते, सफेद असते. सफेद मध्ये पण व्हरायटी असतात, छोटी लहान साईज असते. तर ते बघून घ्यायचे. मुशीचे तुकडे असतात ते दिसण्यात येतात. आणि हे मस्त आहे, ते चांगल्या क्वालिटीचे आहेत ना. हे चांगल्या क्वालिटीचे एकदम फ्रेश मध्ये आहे. तर इकडे सामग्री आपल्याला काय काय लागणार आहे सोडे बनवण्यासाठी? मी आला लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. अच्छा. इथे 2 कांदे घेतलेले आहेत, आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. एक मोठा टमाटर घेतलेला आहे. इथे आपल्याला कोकम लागणार आहेत. 5-6 अशी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. आणि एक बटाटा सुद्धा मी घेणार आहे. आम्ही म्हणजे असा बटाटा घालतो, तुमची चॉईस आहे. बटाटा नाही घातला तरी चालेल, पण आम्ही म्हणजे असं घातलं ना मस्त लागतो. तर बटाटा आणि कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. आणि खास करून आपण ना मातीच्या भगोन्यात बनवणार आहोत. मस्त एकदम मातीच्या भगोन्यातली ना लई भारी टेस्टीला लागते. मस्त पूर्ण गावच्या स्टाईलने कशा प्रकारे आम्ही बनवतो ना सोडे सुके, ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर कांदे सर्व चिरून घेऊया ना. कांदे आधी मी चिरून घेते. तुम्हाला कधीतरी ना म्हणजे सोड्यांची रसाची पण व्हिडिओ आपण शेअर करू. आता खास करून सुके बनवतोय. आणि आमच्या गावाला पण म्हणजे कोळीण वगैरे घेऊन येते. आणि आपण एक कोल्हीवाड्यात पण गेलेलो तेव्हा दाखवलेले सोडे कसे बनवतात, कसे सोडे बनवतात. त्या तिथे बाजूला कसं केळशी आहे ना, तिथे सगळं कोलंबीचे सोड्याची मच्छी भरपूर प्रकारची भेटते. ज्याने आपली व्हिडिओ बघितली असेल ना सर्व बोटींची, बोटीतून कशी मच्छी वगैरे येते, जवळा वगैरे, त्याच्यामध्ये दाखवलेले सोडे कशा प्रकारे बनवतात. कोळंबी ओली असते ते कशा प्रकारे सुकवतात आणि लावलेली असते सर्वत्र दाखवलेले आहे. ते सर्व कांदा वगैरे कटिंग करून घेतो आपण. आणि सोडे ना महाग पण खूप मिळतात बाजारामध्ये. तुम्ही घ्यायला गेलात ना किलोचा, अर्धा किलो पण घेऊ शकतात. रेट तसा असतो त्यांचा, जशी क्वालिटी असते तसं तुम्हाला रेट पाहायला मिळेल. आणि आज खास करून आपण वाटपामध्ये बनवणार आहोत ना. आपल्याला थोडा वाटप पण लागणार नाही. सुक्या कांद्या खोबऱ्याचा वाटप आपल्याकडे, तर आमच्याकडे कधी आम्ही कसा बनवलेलाच असतो घरी. तुम्हाला माहित आहे, आपल्या व्हिडिओमध्ये जे बघतात त्यांना माहित असेल, आपला नेहमीचा वाटप असतो गोड्या मसाल्याचा. कांदा खोबरा भाजून आपण बनवतो तो वाटप आपला रेडीच असतो, म्हणजे तो घालायला लागणार आहे. तर हे सर्व फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे ना. हे फोडणीला लागणार आहे. कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि आलं लसूण पेस्ट फोडणीसाठी लागणार. सर्व गोष्टी रेडी आहेत. तर मंडळी इकडे ना आता आपण सर्व सोडे भिजत ठेवतो. हे कसे ना बघा असे कडक असतात, त्याच्यामुळे ना थोडा टाइम आपल्याला भिजत ठेवायला लागतात.
आणि हा इकडे मस्त ना आपण आता गॅसवरती गरम पाणी केलेलं आहे. गरम पाण्यातच भिजत घालायचे म्हणजे लवकर सॉफ्ट होतात. चांगला गरम गरम थोडा घातला ना की चांगले भिजतात लवकर. तर हे जवळपास आपल्याला तरी पण किती टाइम भिजत ठेवावे लागतील? आपल्याला अर्धा तास तरी ठेवायला लागते. अर्धा तास चांगले भिजले ना की मस्त सॉफ्ट होतात. हा म्हणजे बनवायला आपल्याला बरे पडतात. 15-20 मिनिटं पण ठेवू शकता, पण जास्तीत जास्त म्हणजे अर्धा तास अर्धा तास तरी ठेवला. पाहिजे. हा चला आता थोडा टाइम आपण वेट करूया, तोपर्यंत मस्त सॉफ्ट होतील. आपण ना सोडे भिजत ठेवले होते आणि मस्त सॉफ्ट झालेत नाही. चांगले भिजलेत आणि फुगले पण पूर्ण भिजले. चांगले अर्धा तास भिजत घातलेले ना. आणि त्यांची क्वांटिटी पण वाढली बघा पाण्यात ठेवल्यामुळे. अजून थोडा टाइम ठेवला ना अजून फुगतील ते. तर आता ना 2-3 वेळा आपल्याला धुवून घ्यायचंय पहिला. तर वरतून पाणी घालतोय परत. आता डायरेक्ट नॉर्मल पाण्यात धुतले तरी चालतील. पहिलं स्टार्टिंगला गरम पाण्यात जरा फुगट ठेवायचे. साफ चांगले धुवायला. ते सुकत म्हणजे उन्हामध्ये सुकत असतात ना, तर धूळ वगैरे असते वरती, त्यामुळे धुवायचे असतात कंपल्सरी. 2-3 वेळा चांगले धुवायचे. तर इकडे ना भगोण्यामध्ये मस्त तेल तापत ठेवलेलं आहे. फोडणीसाठी कांदा घालतोय. भगोण्यामध्ये ना मच्छी म्हणजे एकदम मस्त होते, त्याच्यामुळे आज बोललो की सुकं मस्तपैकी आपण ह्याच्यामध्येच बनवूया. कांदा परतवून घेतो इकडे. कढीपत्ता घालून घेतोय. आलं लसूण पेस्ट. कांदाने आलं लसूण पेस्ट मस्त परतवून घेतलेले आहे. शेवटी टोमॅटो घालून घ्यायचे. बघतोय आपला कांदा टमाटर चांगला परतून झालेला आहे. आता आपल्याला ना इथे घरगुती मसाला घालून घ्यायचा आहे. 2 चमच घालते मी. जरा तिखटच पाहिजे. इथे 1 चमच हळद. चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपल्याला ना गोळा मसाला पण इथे घ्यायचा आहे. बघा वाटप केलेला तो मी 1 चमच घालून घेते. थोडासा आधी पाणी घालून घ्यायचं आहे आणि सर्व ना आपला मिश्रण चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडा पाणी घालून घेते. तर मंडळी इकडे बघते आपली ग्रेव्ही ना मस्त रेडी झालेली आहे बघा, केवढी भारी दिसते. आणि आता शेवटी ना आपल्याला याच्यामध्ये सर्व सोडे घालून घ्यायचे. मस्त दिसते एकदम. चांगले सोडे मिक्स करून घ्यायचे. आपण कसे सुके बनवतोय त्याच्यामुळे पाणी आपल्याला कमीच लागणार आहे. थोडंसं अजून शिजण्यापुरतं पाणी घालायला लागेल आपल्याला. 1 बटाटा घेतलेला आहे तो घालते. आपल्या मातीच्या भगोण्यामध्ये ना मस्तच कोणती पण मच्छी घातली ना ते एकदम जबरदस्त होते. त्याच्यामुळे आज बोललो की याच्यामध्ये घालूया. बटाटा चॉईसवर आहे. मगाशी पण मी बोललो होतो तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. तर इकडे ना हा आपण थोडासा गरम पाणी ठेवला होता आणि ह्याच्यामध्ये घालून घेतोय. गरम पाणी घातलं ना की म्हणजे मस्त सोडे लवकर शिजतात. जास्त वेळ नाही लागत शिजायला. मिक्स करून घेते सर्व. चांगले शिजायला पाहिजे म्हणून थोडा पाणी घातलाय. हे किती मिनिटं तरी पण ठेवायला लागेल आपल्याला आता शिजायला? आपल्याला 15 मिनिटं तरी ठेवायला पाहिजे. अच्छा मस्त. आता ही आपली ना कोकम घालून घेते. कोकम थोडी जास्तच घालायची म्हणजे आंबट आंबट जरा मस्त लागतं. इथे ना आपल्याला 1-1.5 चमच मीठ घालायचं आहे. चांगले मिक्स करून घेते. आता ना आपल्याला 15 मिनिटं झाकण लावून चांगला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. काय आणलंय म्हणे? कोण? हा कुणी आणला? मम्मी. दाखव, ओपन कर, दाखव कसा आहे तो. मस्त दिसतोय. मनुका खाई. एका साईडला मनुका खाताय, एका साईडला फोन वापरतोय. हे म्हणजे फोन पण लागतो कुणाला तरी लाव फोन. हा
मस्त गाणं लागलाय ना. कुणी आणला? मम्मीने आणला. दे मी घेऊ ना. दाखव दाखव बघू मला दाखव. हा बाई ते बार्बी डॉल पण आहे ना. बार्बी डॉल मस्त आहे. ते चालू करून बघ. काय हे बटन दाब. मग काय होतो? ओपन होतं. हा ओपन असं. होय कॉल लागला. इकडे ना मी अवनीच्या त्या मोबाईल मधले सेल केलेले त्याची मजा बघा. अवनी काय झाला? वाजव. सेल तुटलाय. कुठे सुटलं ते लावतो थांब दाखव. ओय ते घे पण घे. लाव लवकर. हा घे लागला आता वाजव. हा लाव वाजवून बघ. वाजव. थांब गेला गदात कोण काढला. गदा असंच घाल असंच वाजव. हा आता वाजव. थांब खोलून दे ना. वाजव वाजव की. काय झाला? सेल संपलाय का? सेल संपलाय. सेल हात ना नाही वाजत. नाही काय झालं? खराब केलंस की काय? नाही. आता चालत होता ना मग. बाबा सेल टाका. ते टाकते आता वाजव वाजव. हा आता वाजला ना. सेल टाकले त्याच्यामुळे वाजलाय. तर मंडळी इकडे बघते आपले ना सोडे मस्तपैकी रेडी झालेले आहेत. आताच गॅसवरून काढलेत मस्तपैकी ना गरम गरम आहे ते बघा. आणि वरतून ना आता कोथिंबीर सर्व घालून घेतोय बघा. एकदम ना भारी दिसते आता. एकदम मस्त शिजलेले आहेत आणि सर्व आपण ना सोडे सुकेच बनवले ते बघा. आतमध्ये ग्रेव्ही पण भारी दिसते. आता जेवायलाच बसतोय आपण. दुपारच्या जेवणासाठी खास करून आज सोडे बनवले. तर मंडळी इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे. इकडे बघते मस्त आपण सोडे सुके बनवलेले आहेत आणि भारी ग्रेव्हीमध्ये दिसते. इकडे ना वत्तल पण आहे म्हणजे बारीक सुकटवणी बनवलेला आहे तो इकडे घेतलाय शेवग्याची शेंग वगैरे घालून. आणि इकडे सर्व भाकरी आहे. आई पण इकडे बसलेली आहे. आई कसं झालं? आईने टेस्ट केला. मस्त एक नंबर. हा छान आहे ना. आणि बनवू इझी बनवू शकतो ना. हो एकदम साधं सोपं आहे. हा एक दिवस आपण रस्याची पण व्हिडिओ काढू. सोड्यांचा रसा पण एकदम छान होतो. आणि आता खास करून रस्यासाठी आपण आज सुकटवणी बनवला म्हणून आज सुका बनवला. एक दिवस रसा पण बनवून दाखवतो. तो पण मस्त ना गावच्या स्टाईलने. हो तो पण खायला भारी. तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करू शकता. सोड्यांचं ना सार पण मस्त लागतो आणि सुक्क पण मस्त लागतं. चला मी आता टेस्ट करून तुम्हाला सांगतो कशा प्रकारे झालेलं आहे. ही आपण ना मस्त ज्वारी बाजरीची भाकरी बनवली आहे. सर्व मिक्स पीठ वापरून आज तांदळाचे नाही गेले. हे बघा जबरदस्त ग्रेव्हीमध्ये दिसत आहेत. चला मंडळी आता ना टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे आपले सोडे सुके झालेले आहेत ते. एक नंबर झालेले आहेत. एकदम भारी लागतात. आणि ना मस्त ग्रेव्हीचा पण फ्लेवर येतो याच्यामध्ये. आपण असा वाटप पण बनवला होता. कांदा खोबरा भाजून वाटप बनवलेला तर त्याचा पण मस्त फ्लेवर येतो. आणि कांदा सर्व टोमॅटोची आपण फोडणी दिली होती. छान झालेलं आहे. अप्रतिम झालेलं आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. झटपट बनणारी रेसिपी आहे. जास्त काही सामग्रीची गरज लागत नाही. आपण कोळंबी सुका कसा बनवतो सेम तशा पद्धतीमध्ये. फक्त हे कोळंबी सुके असतात म्हणजे ड्राय केलेले असते सर्व कोळंबी. त्याला सोडे बोलतात. आणि मस्त झालेला आहे. तर मंडळी फायनली आता जेवण खाऊन झालेलं आहे. आज आपण खास सोडे बनवले होते आणि ते पण मातीच्या भांड्यामध्ये. अतिशय अप्रतिम आणि छान झाले होते. तर ही रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. अतिशय झटपट बनणारी रेसिपी आहे. बाजारामध्ये ना सोडे म्हणजे नेहमी उपलब्ध असतात. तर ते तुम्ही घेऊन येऊ शकता आणि बरोबर चेक करून आणा किंवा कधी कधी भेसळ पण केलेली असते. आणि ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला सोड्यांची सुक्याची रेसिपी पाहायला मिळाली. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.